पुरणपोळी फक्त शिकायची रोज पाहिजे. रात्रीचे 12 वाजता पण डाळ शिजवायला हाऊस पाहिजे. मग काय हाऊस पाहिजे. पाऊस पाहिजे. एवढंच का पाण्यात एक मेंबर आले पुरणपोळी शिकवायला. शिकवा पुरणपोळी आम्हाला. पुरणपोळी शिकवा. डाळ शिजली म्हणून बंद करायला अहो पण हे डाळ कशी झाले मला वाटलं शिजले तर त्यामध्ये तर नाही अजून शिजले. पाणी घट्ट येत पाणी घट्ट. आधी आधी मापात आधी सुद्याचं मगापासून बटाट शिजवली असते कवाची काय झाली. हॅलो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या व्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. तर आता जो हा व्हिडिओ आहे ना तो ज्या दिवशी यात्राचा दिवस होता म्हणजे रथाचा दिवस होता तो आहे. आणि आमची काही केल्या डाळ शिजत नव्हती. रात्री 12 वाजे तरी डाळ शिजत नव्हती. मी जवळपास 9:30ला डाळ शिजायला घातलेली. 2 तास तरी जवळपास तिने घेतले डाळीने शिजायला. फायनली शिजली. त्यानंतर मग नैवेद्याचं जे होतं ते सगळं रात्रीच केलं आणि त्यानंतर आम्ही आवरून निघालो. आणि इतकी कडाक्याची थंडी आहे ना आणि फक्त साडी घालून विदाऊट स्वेटरचं गेलो आहे. फक्त कुडकुडच करत होतो आम्ही. तर मंदिर बघा किती मस्त सजवलेलं आहे. हा माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात पहिला अनुभव होता. आणि आज आम्ही गेलो होतो ते म्हणजे 4 वाजता मंदिरामध्ये होतो आम्ही. आणि एवढ्या सकाळचं हे सगळं वातावरण आणि त्यात आमच्या गावामध्ये खूप जास्त थंडी पडते. सातारा जिल्हा म्हणजे आधी ऑलरेडी थंडी असते खूप, पण आमच्या गावामध्ये पण खूप थंडी असते. पण सकाळी गेल्यामुळं काय होतं, नैवेद्य लवकर पोचतं देवापर्यंत आणि लाईन कमी राहते. आणि त्याच्यानंतर जसं 7 वाजल्यानंतरची लाईन खूप मोठी राहते. तरी पण बघा आमची लाईन किती वरून चालू झालेली आहे. आणि मंदिरामध्ये माणसं यायला सुरुवात झालेली आहे. वरून लाईन चालू झालेली आहे. आता सगळी आरती वगैरे होईल, त्यानंतर मग नैवेद्य चालू होईल. मंदिरामध्ये नैवेद्य देऊन बाहेर पडायला आम्हाला 6:30पर्यंत वाजले. आणि तोपर्यंत खूप जास्त गर्दी झाली होती. कारण आमच्या गावाच्या आजूबाजूच्या गावातले पण लोक खूप येतात तिथं. आणि त्यानंतर बुंदीचा प्रसाद वगैरे होता. आणि घरी आलो त्यानंतर मैत्रिणीच्या घरी छान फोटो काढले आणि थोडासा चहा घेतला. आणि त्यानंतर परत लागले स्वयंपाकाला, कारण फक्त नैवेद्याचा स्वयंपाक केला होता. आणि हो, माझी पुरणपोळी छान टम्म फुगत होती बरं का. त्यामुळं मला मस्त समाधान वाटत होतं. जागरण केलेल्याचं काहीतरी सुख वाटत होतं. आता छान पुरणपोळी करते. तसा तर सगळा बाकीचा स्वयंपाक बाकी आहे. तो स्वयंपाक उरकणार आहे आणि थोडासा आराम करणार आहे, कारण दुपारी मम्मी आणि माझी भाची येणार आहे. मग काय ठमीची केस वाढली वाढले ठेवची आहे नाही. ही कवा आलोय आम्ही. आणि मामा अजून कसली येतील काय माहिती. एवढ्या लांबनं प्रवास करून आम्ही आलोय. त्या ह्याच्यात खटावमध्ये आलं फोन करून म्हणून सांगितलं होतं मी तुला. वड मध्ये फोन केलता की पुस्तकामध्ये पुसल्यावर गेलाय. खटावमध्ये फोन केलता. आम्हाला वाटलं की ह्याने यायची ती वडूज घ्यायला. मध्ये आता झोपू दे. थोड्यानं उठल्यावर परत नाही झोपत तो. त्याला कळूच तर अवकाश हक्का आले म्हणून. उपास गर यायला लागलं गाडीत. नाहीले शाबू आणला होता. तिला जरा दिला आणि हिला जरा दिला थोडासा नाहीले शाबू. आता मी भात लावलाय गरम गरम, जेवायचं आता घरी लांबची होती ती बाई. बर काय. आली होती. भात लावलाय जेवायचं आता. लावले चक्कर यायला लागल्या. म्हणलं थोडा शाबू खावा, म्हणलं पाणी प्या. यावेळेस यात्रेला कोणच आलं नाही याचं मला खूप वाईट वाटलं होतं. कारण जर वेळेस यात्रेला सगळेजण येतात आणि यावेळेस फक्त मम्मी पप्पा आणि म्हणजे माझी भाची भावाची मुलगी तेवढेच आले होते. बाकी कोण आलं नव्हतं. त्याच्यामुळं मला खूप वाईट वाटलेलं. काय करणार, काही अडचणी असतात, काही असतं. आणि प्रत्येक वेळेस आपण हट्ट धरून चालत नाही. काही ठिकाणी आपल्याला समजून पण घ्यावं लागतं. त्याच्यामुळे यावर्षी मी समजून घेतलंय, पण पुढच्या वर्षीपासून घेणार नाहीये. बघूया आता पुढच्या वर्षी काय होतंय. तिने आणले तर आणा थोडं.
म्हणजे घेऊन जावं म्हणजे एवढं कुठं घरी नेऊ मंदिर. काय काही सकाळी यायला पाहिजे होतोस तू. हां सकाळी. त्यात आज होता तो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. खिचडी मला खायची अजिबात इच्छा नव्हती कारण झोप नसल्यामुळे कंटाळा खूप जास्त आला होता. पण आईचा पण उपवास होता म्हणून मग खिचडी केली आणि आम्ही पण थोडी थोडी खाल्ली. हो इतकं म्हणजे आम्हीच काय केली का म्हणा गाडी आणायची. बाईक मिळाली शेवटी त्याला पाहिजेच होती बाईक. बघू बघू कसले वाव छान आहे. फक्त मोडू नका बाळा. छान घेतल्या त्याच्यात ओपनिंग होते का त्यानं त्याच्या गाड्या केल्या. आता अभ्यास करणार ना मग तू करते का असं म्हण नको. ती मग तिला विचारलं मी तर ती म्हणली हो मी अभ्यास करणार आहे. जेव्हा शरू राहिला होता ना मला तर तेव्हापासून शरूच्या बाबांचं असंच म्हणणं होतं की नेहमी ते म्हणायचे की मला मुलगीच होणार मुलगीच होणार. अगदी मी आता डिलेवरीला गेलेले आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये तरी त्यांचं असं होतं की मला मुलगीच होणार. त्यांना मुलींची खूप जास्त आवड आहे त्यामध्ये सगळ्या मुलीचा खूप जास्त लाड करतात. तू अग बाई तिथं पशी बरा तिथं पशी बरा तुम्ही आकापशी बरा आकापशी राहिला बा आकाच्या खांद्यावर ठेवायचा. कसा ठेवायचा असा ठेवायचा खांद्यावर. खांद्यावर म्हणलं तुला महाग म्हणलं का. थांब थांब थँक्यू. काय म्हणायचं नंदी. वाटते का तर लावल्यासारखी एकदम हलकी लावल्या जेणेकरून छान वाटतं. बघा आरशात आता किती छान दिसते. आरशात बघ की आरशात बघ की तिथं काय सांगते तू आरशात बघ की. आपण लहान असतो त्यावेळेला आई आपल्याला नटवत असते पण ज्यावेळेला आपण मोठं होतो त्यावेळेला मुली आईंना नटवतात. किती दिवस बदलतात ना म्हणजे किती भारी आहे हे फिलिंग. आणि माझ्या आईला तसं नटवायला मी अगदी 8वी 9वीत असल्यापासून आम्ही सगळं आईला शिकवतो. आईला साधी माझ्या पिन करायला सुद्धा येत नव्हती पण ती सुद्धा शिकवून आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे खूप छान वाटतं आता ते दिवस आठवल्यावर. कसला बिना लाईटीचा पाहिजे होय बार पण मिळत नसतो ग बाय तसा. नाही ग बाय नाही ग नाही. चला यात्रा फिरायला नाही ते बघितलं बघा. बाहेर गेलो चला रडारड चालू झालेली आहे. जायचं स्वतःच खोड्या काढताना रडतोय. चला लाईट बंद करूया पहिल्यांदा. प्रत्येक वर्षी माझं असं असतं की काहीतरी एखादी गोष्ट तर यात्रेतून अशी घेतली पाहिजे जी आपल्या आईवडिलांसाठी म्हणजे आठवणीत राहिली पाहिजे. पप्पांना खूप म्हणत होते टोपी वगैरे घ्यायची आहे का तुम्हाला पण त्यांनी आत्ताच टोपी घेतलेली. मग मम्मीसाठी मागच्या वर्षीच मी स्वेटर घेतलेला. तिनं म्हणली मला खूप आवडला आहे पण तो आवडलाच नव्हता तिला. ती काय वापरतच नव्हती. मग यावर्षी तिला विचारून म्हणजे जबरदस्तीनं स्वेटर घ्यायला लावला मी दुसरा आणि तोही अगदी तिला पसंत पडतोय की नाही हे परत विचारलं आणि हा स्वेटर तिला खूप आवडला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडला. मग हा स्वेटर मी मम्मीसाठी म्हणून घेतला होता. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का कारण आम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडलेला हा स्वेटर. आणि मेन म्हणजे तिला पण आवडलं खूप. तिने आत्ताच घातलाय बघा. आणि कोण घरी आलं ना की मुलांचं असंच असतं. एकतर शरू कोण घरी आलं ना की त्याला खायलाच मागत नाही कारण तो खेळण्यातच एवढा मग्न असतो. त्यामुळं नुसतं यात्रेत सगळ्या पॉपकॉर्नवर चाललं होतं. आणि इथं थोडे टॉयज होते म्हणजे त्याला मी रोज एक गोष्ट सांगतो आजी आणि वाघोबाची. तर इथं वाघोबा होता त्याला हा म्हणतो तो आणि ते सगळं बघून त्याला त्याची गोष्ट आठवत होती पण घ्यायला म्हटल्यावर तो नको म्हटला ते सगळं. फक्त बघायला त्याला आवडत होतं ते सगळं. आणि त्याच्यानंतर मग मेन पॉईंट आमचा ते म्हणजे गाडी जी शरू बसल्यावर उठतच नाही. आणि असंच झालं यावेळेस पण त्यानं खूप 2-3 राऊंड मारले आणि त्याच्यानंतर मग कसा बसा त्याला आम्ही उतरवला रडवतच नेला शेवटी. आणि मुलांची तेवढीच हौस असते यात्रेमध्ये. यावर्षी ना आम्ही कुठल्याच पाळण्यात बसलेलो नव्हतो कारण मम्मी पत्र कुठल्या पाळण्यात बसत नाहीत आणि हे पण बसले नाहीत त्याच्यामुळे मी पण कुठल्या पाळण्यात बसले नव्हते. मग मुलंच फक्त बसली होती पण दोघांनी पण यात्रेचा पुरेपूर एन्जॉय केला. मस्त असते का अजून मम्मी खूप
ओरडली, कारण काय झालं होतं ना, तर माझी भाची जी आहे ती हात सोडून एकदम यात्रेमध्ये पळत निघाली होती. आता ती कुठं गेली होती, तर पहिल्यांदा शरूचे बाबा शरूला घेऊन दुसऱ्यांदा गाडीत बसवायला गेली आणि ती आमचा हात सोडून ना कधी गेली परत गाडीत बसायला ते कळलंच नाही. आणि गाडीत बसली पण तिच्यासोबत कुणीच नव्हतं. त्यामुळे आम्ही एवढं घाबरलो होतो. पण एवढंच की 1-2 मिनिटाच्या अंतरावर आम्हाला लगेच, 1 मिनिट असेल, मिनिटाच्या अंतरात आम्हाला लगेच कळलं, म्हणून लगेच शोधलं तर तिथंच गाडीमध्ये बसलेली आम्हाला दिसली. यावर्षी असा अनुभव घडला आणि मागच्या वर्षी तर ह्याच्यापेक्षा भयंकर घडलं होतं. माझे पप्पा हरवलेले, म्हणजे त्यांना आम्ही इतकं शोधलं ना, आम्ही सगळेजण रस्त्याच्या दोन्ही साईडने एवढं शोधतो, प्रत्येक हॉटेल टपरी असं सगळं बघून झालं होतं, इतकं आम्ही शोधत होतो. आणि शेवटी आम्ही घरी आलो तर ते त्यानंतर कसेबसे सापडले. ते सद्गुरूंची कृपा, स्वामींची कृपा म्हणून. आणि ह्या वर्षी असा काही वाईट अनुभव घडता वाचला, हे स्वामींची कृपा. कारण यात्रेमध्ये प्रत्येक व्यक्ती हा सारखा नसतो, त्यामुळे आणि माणसांचे चेहरे पण ओळखून येत नाहीत, कारण एवढ्या लोकांची गर्दी असते. त्यामुळे तिथं मुलांना नेताना किंवा मोठी माणसं सगळ्यांनाच खूप जपून वावरावं लागतं. आता हे जे आहे ना, ते याला माहीत नाही मला काय म्हणायचं. तर ह्याच्यामध्ये आम्हाला वाटलंच नव्हतं शरू वरती चढेल म्हणून, कारण कुठलंच मूल एवढं लहान वरती चढत नव्हतं. कारण शरू अजून 2.5 वर्षाचा आत्ता झालाय, तर तो वरती चढता येईल असं वाटत नव्हतं आम्हाला. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं होतं त्या काकांना की तो खालीच खेळेल, त्याचं काही तिकीट घेऊ नका. पण शरूने जो सपाटा लावला वरती चढून तो इतका खेळाय, खूप भयंकर एन्जॉय केलं. आणि सगळ्यात जास्त हे आम्हाला पण सरप्राईज होतं, त्यानं खूप मजा केली. दोघंही मुलांनी ना यात्रेमध्ये एवढे एन्जॉय केले ना, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू बघताना आम्हाला पण खूप छान वाटत होतं. आम्ही खरं यावर्षी पाळण्यात बसलो नाही आहे, दोघंजण मिळून, पण का ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन मी. चला तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जाता तुम्हाला पण हे खरं वाटतंय का मला नक्की सांगा. हँग फॉर 2 minutes अँड विन 1000. आता सगळेजण त्याला लमकळत होते बरं का, लटकत होते, पण कुणालाच जमत नव्हतं 2 मिनटं. ह्याचं मला रिझनच समजलं नाही. ह्याच्या बाबतीत तुम्हाला जर काही माहिती असेल ना, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. कारण मी बघत होते बऱ्याच वेळ, पण मला काही समजलंच नाही ते का होत नाही आहे करून. येताना मस्त जेवण केलं. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.